हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे। तर आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे। तर शंकराच्या मंदिरामध्ये गेलो होतो। आता घरापासून थोडंसं लांब अंतरावर एक मंदिर आहे, तिकडे जायचं ठरलं होतं। लवकर आवरलं पण होतं, पण पाऊस आल्यामुळे परत तिकडचं कॅन्सल केलं आणि परत पाऊस थोडासा उघडल्यानंतर घराशेजारीच हे श्रीकृष्णांचं मंदिर आहे, तर तिथंच गेलो। तर त्याच मंदिरामध्ये आत ना छोटे असं शंकराचं पण मंदिर आहे आणि गणपती बाप्पांचं पण मंदिर आहे। तर म्हणलं आज आता इथंच दर्शन घेऊ, पुढच्या सोमवारी म्हणलं तिकडचे ह्याच्या जाऊ। आता शंकराचे जे मंदिर आहे तिकडे केरळमध्ये, ते पण अशी ना डोंगरावरतीच आहेत, जास्त म्हणजे आउट साईडला येतात। तर श्रीकृष्णांचं आहे ते अगदी माझ्या घराच्या जवळ आहे, तर मग इथं सारखं सारखं जाणं होतं तसं। तर मग तिथं गेलो। आता बाजूलाच तिथं आधी तलाव आहे, तर तिथून ना पाय वगैरे स्वच्छ धुवून घेतले। आता घरातून जरी आपण आंघोळ करून गेलो असेल तर तिथं पाय धुवूनच मंदिरामध्ये जातात। इकडं असा म्हणजे नियमच आहे तसा, आणि जेंट्स लोकांना शर्ट काढूनच आज जायचं असतं। तर आज दोघांनी पण लुंगी घातलेली होती, कृष्णाने आणि आहोंनी। तर याचं हे असं काहीतरी बॉडी दाखवायची चालू होते। तर माझं 6 पॅक तयार झालेले आहेत असं त्याचं म्हणणं असतं सारखं। तर आज जाताना ना इथं अशी मोठी पायरी येते, तर लुंगी धरून जायला अवघड पडत होतं, पण त्याला लुंगी घालायला फार आवडते। पण थोडीशी हाईटला मोठी झाले, तर म्हणलं हाईट मुलांची पटकन वाढत जाते, त्यामुळं मग चेंज केली नव्हती, मी आणलेली तीच ठेवली होती। तर मंदिरामध्ये गेलं ना खरंच ना खूप छान असं वातावरण आणि पॉझिटिव्ह एनर्जी असते तिथं। तर बराच वेळ तिथं थांबलो, थोडंसं फोटो व्हिडिओ पण केला, अगोदर दर्शन घेतलं व्यवस्थित आतमध्ये जाऊन। तर इथं शंकराची पिंड आहे, तर बेलपत्राची अशी माळ करून घातलेली होती। आता इकडची पूजा करायच्या थोड्याशा पद्धती पण वेगळ्या आहेत, आणि एवढ्या अंतरावरूनच आपल्याला दर्शन घ्यावं लागतं इथून। म्हणजे ह्या 3 स्टेप आहेत, तर त्याच्या अलीकडं उभा राहून आपण पाया पडायचं, आत वगैरे हात लावायला पण जायचं नाही, किंवा काही बेलपत्र वगैरे अर्पण करायला जायचं नाही। आपण फक्त आदल्या दिवशी सांगितलं ना आम्हाला उद्या अभिषेक करायचा आहे, तर आपण त्याची चीट काढायची, तर मग आपल्या नावाने ते मग दुसऱ्या दिवशी सकाळी अभिषेक करतात। मग आतमधून दर्शन वगैरे घेतलं। आता श्रीकृष्णांचं तिथं व्हिडिओ घेतला नव्हता, राहिला तिथं घ्यायचा, त्यावेळी गर्दी होती तिथं, त्यामुळं मग गर्दी असेल तर मग व्हिडिओ शूट करत नाही, व्हिडिओ शूट घ्यायला जास्त अलाउड नाही इकडं पण मी साईडनं छोट्या छोट्या क्लिप घेतलेल्या होत्या। तर इथं पाणी देतात आपल्याला, जल प्यायला, आणि हे देतात चंदन लावायला। तर ते आतमध्ये आरती चालू होती परत, तर ते येईपर्यंत मग इथं थांबले होते। तर या शेजारच्या आहेत, तर त्यांच्यासोबत थोड्याशा मग गप्पा मारत मी तिथं उभं राहिले। नंतर मग प्रसाद वगैरे घेतला तिथून। आता मंदिरात गेले की प्रसाद घेऊन येतेच, तर तिथला प्रसाद मुलांना खूप आवडतो। तर आज सकाळी मग उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं माझं राहिलं होतं, म्हणजे जायचं उशीर होतोय म्हटल्यानंतर ते मी तसंच ठेवलं। तुळशीची पूजा, सूर्यदेवांना जल आणि देवपूजा वगैरे मी करून घेतलेली। आज पूजा लवकरच झाली होती, मी ब्रह्ममुहूर्तावर माझी पूजा मांडणी करून वगैरे झाली। अभिषेक ही पंचामृत बनवून ना अभिषेक घालून घेतला होता, पण नंतर मग नाश्ता आहोंना परत 9:30पर्यंत जायचं असतं। मग लेट व्हायला नको म्हटल्यानंतर फक्त माझी उंबरठ्याची पूजा राहिल्यानंतर मी 9:30 वाजता आल्यानंतर परत करून घेतली। म्हणलं चालतं, एखाद दिवशी थोडंसं मागं पुढं झालं तरी। तर आता मुलांना सुट्टीच आहे, त्यामुळे मग मुलांचं काही आवरून वगैरे घालवायचं टेन्शन नाही, पण उशिरा उठतात त्यामुळे मग त्यांचं आवरेपर्यंत वेळ होतो। मग मुलांना उठून आंघोळ वगैरे करून घेऊन गेलो। मग आल्यानंतर आता असं काय असेल तर मग नाश्त्यामध्ये पोहे उपीट असंच काहीतरी करते, मग जास्त काही करायला घालत नाही। तर सकाळी मी ना छान अशी पूजा करून शेवामूठ अर्पण करून घेतली होती। आता फुलं जास्त काही भेटतच नाहीत, पाऊस भरपूर आहे त्यामुळे फुलं निघत नाहीत। तर पांढरी फुलं थोडीशी भेटलेली, तर ती अर्पण करून घेतली। आजची शेवामूठ तीळ होती, तर तीळ पण अर्पण करून घेतलं। तर मग मी माझ्यासाठी रताळ, माझा सोमवार असतो फक्त, रताळ बनवून घेतलं होतं। तर ते दूध रताळ खाऊन घेतलं, आणि मुलांना हे ना कलाकंद खायचा होता। आता गावाकडे गेल्यानंतर ना अक्कलकोटला तिथं खाल्लेला मुलांना फार आवडलेला, पण केरळमध्ये ना डेअरी प्रोडक्ट असं कोणतं भेटत नाहीत। तर पेढा वगैरे कुठेतरी भेटतो, पण जास्त चवीचं आणि फ्रेश असं म्हणजे इकडं दुधाचे पदार्थ कमीच भेटतात। तर म्हणलं आज तो ट्राय करून बघावा। तर आता इकडचं दूध पण ना हे असं पाण्यासारखं असतं, गाईचं दूध भेटतं इथं आम्हाला। तर मग मी त्याच्यासाठी थोडीशी मग मिल्क पावडर होती ती पण त्याच्यामध्ये ॲड केली। आता दूध घट्ट असेल तर मिल्क पावडर ॲड करायची काही गरज नाही, पण हे दूध पातळ होतं म्हटल्यानंतर मी थोडीशी मिल्क पावडर घेतलेली। तर ती दुधामध्ये ना अशी अगोदर थंड दुधामध्ये मिक्स करून घेतली, म्हणजे गाठी होत नाहीत त्याच्यामध्ये जास्त। आणि दुधावरची जी साई होती ना, तर ते पण सर्व साई त्याच्यामध्ये घातली। थोडीशी मी साई काढलेली होती आधीची, तर त्यातली अर्धी घातली। आता पनीरची भाजी बनायची होती आज म्हटल्यानंतर थोडीशी पनीरसाठी ठेवली होती। तर दूध अर्ध आटल्यानंतर ना परत त्याच्यामध्ये साखर घातलेली, पण तो व्हिडिओ स्किप झाला। आपले पोहे खायचे चमचे आहेत ना, 5 चमचे एवढीच साखर घातलेली। आता दुधाच्या पदार्थाला जास्त साखर घालायची गरज पडत नाही, आणि हा मग असं ना एकसारखं हलवत आटवून घेतलं दूध।
तर लिंबू थोडंसं टाकलं की काय होतं, दूध थोडंसं फुटलं जातं आणि मग जो कलाकंद आहे ना त्याला असा रवाळपणा येतो. तर त्यानं मग छान टेस्ट येते तशी. तर थोडं असं 2-3 वेळा ना म्हणजे तेवढं अर्धा लिंबू मी त्याच्यामध्ये घातलं होतं. छोटंसंच लिंबू होतं, जास्त मोठं नव्हतं. तर लिंबू घातल्यानंतर एकसारखं असं थोडंसं ढवळून घेतलं. गॅस बारीक मोठा असा करत हे केलं की होतं, म्हणजे जास्त वेळ लागत नाही. पण मी थोडंसंच केलं होतं. आता दूध आटल्यानंतर जास्त काही तयार होत नाही. तर रक्षाबंधनसाठी मिठाई होईल म्हटलं, पण दुसऱ्या दिवशीपर्यंत ती मिठाई काही राहिलीच नाही, संपली. कारण मुलांना आवडतात असे पदार्थ खायला भरपूर. आणि बाहेरचं ना आता काही आणून द्यायचं म्हणलं ना, इकडं असे भेटतच नाहीत आणि दुसरे पण इकडं बेकरी प्रोडक्ट मी कोणते आणत नाही. आता मिल्माचा पेढा वगैरे भेटतो कुठं, पण त्याला पण फारशी चव लागत नाही. ते साखर खाल्ल्यासारखाच लागतो तो पण. तर ते पण आता मी शक्यतो आणत नाही. तर मग म्हणलं थोडंसं असं करून बघावं. पण अगदी थोडंसंच झालं होतं, म्हणजे 1 लिटरला पण थोडंसं कमी दूध घेतलं होतं. 1-2 लिटरचं तरी करायला पाहिजे, म्हणजे 1-2 दिवस तरी मुलांना खायला आलं असतं. म्हणलं नेक्स्ट टाईम परत करू. तर एकसारखं असं हलवत ना दूध आटलं होतं. आता पूर्ण ते घट्टसर येईपर्यंत हे करत राहायचं. पण नंतर बारीक गॅस करून मिक्स करावं लागतं, नाहीतर मग खाली ते करपलं जातं. तर लोखंडाची कढई असेल तर ती ठेवली तर चालते. आता माझ्याकडे होती, पण माझ्या लक्षात आलं नाही अगोदर. नंतर लक्षात आलं की मी शक्यतो मग ह्या पॅनमध्येच बनवते. तर त्याच्यामध्ये कसं मग सारखं हलवायला लागत नाही, वरती येत नाही मग गॅस फुल ठेवला तरी. कढई लहान झाल्यामुळे काय व्हायचं, वरती यायचं, त्यामुळे सारखं हलवत राहायचं होतं. तोपर्यंत मी बाजूला माझं रताळ वगैरे बनवून घेऊन खाल्लं. हे करतच चालू होतं. आणि आता सुट्टी असेल तर ना मग मुलांना सारखं घरात ना काहीतरी खायची इच्छा होते. आणि त्यात केरळचा पाऊस पण आहे, भरपूर असा पाऊस पडतोय. पाऊस पडत असलं तर मग काहीतरी चटपटीत खायची, गोड खायची, असं काहीतरी हे होतं. मग म्हणलं थोडंसं ट्राय करून बघितलं तर छान झाला होता कलाकंद. तर तुम्हाला पण करायचं असेल रक्षाबंधनसाठी तर नक्की करून बघा. चवीला खूप छान होतं. बाहेरचे भेसळयुक्त पदार्थ देण्यापेक्षा घरामध्ये कमी खावा, पण हेल्दी खाल्लेलं चांगलं, असं मला तरी वाटतं. तर मी हा डबा घेतलेला, त्याला थोडंसं तूप लावून घेतलं. आता हे सेट व्हायला थोडासा वेळ जातो, 1-2 तास तरी. पण मुलांनी तेवढ्या वेळ ठेवूच दिलं नाही, लगेच त्यांना काढून खायचं होतं. त्यामुळं मी थोड्या वेळानं लगेचच ते काढलं होतं. तर अगदी छान असं नंतर त्याच्यामध्ये ना 1-2 चमचे एवढे मी तूप पण घातलं होतं, पण तिथं साखर घालताना तो व्हिडिओ माझा स्किप झाला होता. तर छान असं मिश्रण तयार झालं आहे बघा हे. आता थोडंसंच बनलं होतं ते. नंतर मी ते डब्यामध्ये काढून घेतलं. डब्याला थोडंसं तूप लावलं की नंतर मग ते डब्यातून पटकन बाहेर निघलं जातं, किंवा बटर पेपर असेल तर तो पण घालून घेऊ शकता. तर मी फक्त तूप लावून घेतलं आणि डब्यामध्ये घालून थोडंसं वरनं एकसारखं लेवल करून घेतली. आणि तसंच ठेवायचं 2-3 तासासाठी तर ठेवायचं. पण मी लगेच काढल्यामुळं थोड्याशा माझ्या वड्या व्यवस्थित निघल्या नव्हत्या. शेप थोडासा हे झाला होता, सेट झाल्या नव्हत्या, सेट व्हायच्या अगोदरच काढल्यामुळं. पण चव अप्रतिम अशी चव लागते, म्हणजे बाहेरच्या कलाकंदपेक्षा पण ना हा कलाकंद छान लागतोय. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.